हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीचे महासूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी आदरांजली अर्पित करतो। आणि आज या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या सभेकरता मंचावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे नेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, आपले लोकप्रिय पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, विधान परिषदेचे सन्माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदेजी, आमच्या सहकारी आमदार मोनिकाताई राजळे, संग्राम भैया जगताप, प्रसादजी लाड, विठ्ठलरावजी लंघे, काशीनाथजी दाते, अमोलजी खताळ, विक्रमजी पाचपुते, स्नेहलताताई कोल्हे, अरुणजी तनपुरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे, श्री विजय चौधरी, रवीजी अनासपुरे, दिलीप भालसिंग, सत्यजित कदम, सुरेंद्र थोरात, अशोक गायकवाड, अनिल मोहिते, अण्णासाहेब वासकर, रवी मोरे, दिलीप जठार, त्याचप्रमाणे ज्यांनी आता पाठिंबा दिला ते सूर्यभान लांबे, मंचावर उपस्थित श्रीमती अलकाताई कर्डिले आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद ज्यांना मिळणार आहेत ते आपले उमेदवार अक्षय कर्डिले। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे की ही पोटनिवडणूक आली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता। शिवाजीराव कर्डिले एक अतिशय उमदा आणि दिलखुलास अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। पंकजाताईंनी आता त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या। आपल्यापैकी प्रत्येकाजवळ कर्डिले साहेबांच्या बद्दल काही ना काही आठवणी आहेत। मी अनेक वर्ष त्यांच्या सोबत काम केलं, त्यामुळे अतिशय जवळचा संबंध त्यांच्यासोबत माझा आला। चांगली मैत्री देखील झाली आणि त्यातून कर्डिले साहेब हा जनतेचा माणूस आहे हे नेहमीच माझ्या लक्षात आलं। त्यांच्या ठाई नेहमी जनतेचा विचार असायचा। सामान्य माणसाला आपल्याला काय न्याय देता येईल हा प्रयत्न त्यांचा असायचा। मी एक दिवस त्यांना विचारलं, म्हटलं कर्डिले साहेब तुम्ही रोज इतके फिरता, साधारण तुम्ही किती फिरता? ते म्हणाले मी ॲव्हरेज किमान 60 किलोमीटर आणि कमाल 100 किलोमीटर रोज फिरतो। इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा हा जनसंपर्क असायचा आणि अतिशय चाणक्य बुद्धी, राजकारणामध्ये अतिशय धोरणी अशा प्रकारचे राजकारणी कर्डिले साहेब होते। कोणाला नेता बनवायचं आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा याची नेमकी माहिती असलेले कर्डिले साहेब होते। त्यामुळे ज्याच्या पाठीशी ते उभे असायचे त्याला पूर्ण क्षमतेने मोठं करायचं, मदत करायची, त्याचे प्रश्न सोडवायचे। पण कोणी आडवा गेलाच तर पैलवान गडी त्याला आडवा केल्याशिवाय कधी सोडायचा नाही, अशा प्रकारचे आमचे शिवाजीराव होते। खरं म्हणजे ताईंनी सांगितलं की त्यांना मणक्याचा त्रास झाल्यानंतर खरं म्हणजे या त्रासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही होतं तर आराम होता।
त्यांचं ऑपरेशन झालं, 2 वेळा झाला, दुसऱ्यांदा करायची वेळ याकरता आली की कर्डिले साहेब घरी बसायलाच तयार नव्हते. त्या ठिकाणी जर त्यांनी अधिक आराम केला असता, कारण मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किमान 6-8 महिने तुम्ही बेडवरनं उठायचं नसतं. पण शेवटी त्यांच्यामधला जो नेता, त्यांच्यातला तो कार्यकर्ता, त्यांच्यातला तो जनतेचा माणूस हा त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हता आणि म्हणून पुन्हा दुसरं ऑपरेशन करायची पाळी आली. आणि त्यातून एक प्रकारे जनतेची सेवा करता करता आपल्या शरीराचा ऱ्हास त्यांनी करून घेतला. आणि इतका मोठा पैलवान माणूस शरीरानेच नाही मनाने देखील पैलवान होते, कधी हार मानत नव्हते. अनेक विपरीत परिस्थितीत त्यांना जावं लागलं. राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक अडचणी येतात, राजकारणामध्ये अनेक वेळा राजकीय व्यवस्थेचं बळी जावं लागतं. तो सगळा काळ आम्ही त्यांचा जवळून बघितला. पण या कुठल्याही काळामध्ये ते कधी डगमगले नाही, त्यांनी कधी संघर्ष सोडला नाही, ते कोणाला नतमस्तक झाले नाही, तर नेहमी संघर्षशील अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि विशेषतः त्यांचा स्वभाव हा अतिशय मिश्किल होता. अगदी छोट्या छोट्या कोट्या करून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एक प्रकारे लोकांना प्रसन्न ठेवण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यामुळे अशा प्रकारचा हा एक नेता जो जनतेच्या मनावर राज्य करायचा, 6-6 वेळा निवडून येणं हे काही सोपी काम नाही आहे. अपक्ष देखील निवडून आले, भाजपकडनं तर आलेच आले, अजून कुठनं उभे राहिले तर आले. प्रचंड लोकांचं प्रेम होतं. त्या प्रेमापोटी जनतेमध्ये जनतेच्या मनावर अधिराज्य करायचं काम हे कर्डिले साहेबांनी इतके वर्ष केलं. आणि म्हणूनच जेव्हा अशा प्रकारचं एखादं नेतृत्व हे आपल्यातनं निघून जातं, त्यावेळी खऱ्या अर्थानं एक चटका मनाला लागतो. तो चटका आपण सगळ्यांनी सहन केला, कारण जाण्याचं वय तर नव्हतंच, पण पुढे मोठं राजकारण, मोठं राजकीय आयुष्य हे देखील आपल्याला दिसत होतं. असं असताना ते आपल्यातनं निघून गेले. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की कर्डिले साहेबांचं जे काम आहे हे पूर्ण करायचंय. त्यांची अनेक स्वप्न होती. मला आजही आठवतं, कर्डिले साहेब भेटल्यानंतर 2 गोष्टी हमखास यायच्या, एक निळवंडे आणि दुसरी वांभोरी चारी. म्हणजे जी वांभोरी चारी मी नंतर बघितली, कधी बघितली नव्हती, पण मला पाठ झाली होती. कारण मी कर्डिले साहेब मला भेटले की वांभोरी चारीचं काम झालं पाहिजे, त्याला पैसे मिळाले पाहिजे. शेवटी कर्डिले साहेबांच्या आग्रहाखातर रामभाऊ 125 कोटी रुपये आपण त्या वांभोरी चारी करता त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि मला विश्वास आहे निळवंड्याचं काम खरं म्हणजे 50 वर्षानंतर विखे पाटील साहेब आपल्या सगळ्यांच्या मेहनतीतून आपण त्याचं काम हे पूर्ण केलं. आणि त्यातनं आपल्याला कल्पना आहे की अनेक गावामध्ये या ठिकाणी आज ते पाणी पोहोचतंय. अजून काही त्याचं काम चाललेलं आहे, ते काम देखील आपण पूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक गावापर्यंत या ठिकाणी समृद्धी पोहोचवण्याचं जे स्वप्न कर्डिले साहेबांनी बघितलं, ते स्वप्न निश्चितपणे आम्ही पूर्ण करू. आज आपण बघा, जवळपास 186 कोटी रुपये आपण वेगवेगळ्या प्रकारे चाऱ्यांच्या माध्यमातून, पाटचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावांपर्यंत पाणी पोहोचवण्याकरता आपण दिले. 25 कोटी रुपये वावरत, कुरणवाडी, दरडगाव, थडी, म्हैसगाव, बारगाव, नांदूर या गावांमध्ये रस्त्यांच्या पुनर्विकासाकरता त्यांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आपण दिले. खरं म्हणजे माझ्याकडे खूप यादी आहे त्यांनी केलेल्या कामाची, मी ती यादी वाचणार नाही. पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की त्यांचं जे स्वप्न होतं, कारण हा मतदारसंघ असा आहे की एकीकडे पाणी पण आहे, पण दुसरीकडे अतिशय पाण्याकरता तहानलेला भाग देखील आहे. इथला शेतकरी जो आहे हा खरोखर अत्यंत मेहनती आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय मेहनतीतून अगदी टँकरने पाणी पुरवठा करून अनाराची बाग फुलवणारे शेतकरी देखील याच भागामध्ये आपल्याला दिसतात. पण मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, एक स्वप्न
या ठिकाणी आम्ही बघितलं, विखे पाटील साहेब असतील, आमचे कर्डिले साहेब असतील, आमचे सगळे आमदार असतील, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा हा नगर जिल्हा असेल, आमचा नाशिक जिल्हा असेल, आमचा मराठवाड्याचा भाग असेल, या भागाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचं. आणि आता हे काम विखे पाटील साहेबांनाच आपण दिलेलं आहे. आणि जवळपास समुद्रात वाहून जाणारं 75 टीएमसी पाणी हे आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणून या भागामध्ये सिंचनाच्या सोयी या आपण उपलब्ध करणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणात जो जो तालुका दुष्काळी आहे, ज्या तालुक्यापर्यंत पाणी पोचलेलं नाही, अशा प्रत्येक तालुक्यापर्यंत पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. खरं म्हणजे मुळा धरणाचं काम देखील आपण अतिशय प्राधान्यानं हातामध्ये घेतलेलं आहे. गाळ काढण्याचं काम चाललेलं आहे. त्यातनं 3 टीएमसी हा अधिकचा पाणी साठा होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये या धरणातला गाळ, सगळ्या धरणातला गाळ काढून मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठा कसा तयार करता येईल हा प्रयत्न आपला निश्चितपणे असणार आहे. मी बंधू भगिनींनो, आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी शिवाजीराव कर्डिलेंवर प्रचंड प्रेम केलं. त्यांचं व्यक्तिमत्वच हे प्रेम करण्यासारखं होतं. पण आज तुम्हाला आश्वासित करतो, शिवाजीरावांवर जेवढं प्रेम केलं त्याच्या 1.5 प्रेम हे अक्षयवर आम्ही सगळे मिळून करू. आणि कदाचित एखादी गोष्ट शिवाजीरावांनी सांगितली ना आमच्याच्याने राहून गेली असेल, पण मी आज तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे, अक्षयनी मागितलेली एकही गोष्ट या ठिकाणी कमी पडू देणार नाही. जी जी स्वप्न या ठिकाणी घेऊन तो मैदानात उतरलेला आहे, ती सगळी स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो. आमचे मंचावरचे सगळे नेते हे त्याच्या पाठीशी आहेत आणि हे सगळं काम निश्चितपणे या ठिकाणी आपण करून दाखवू. आज खरं तर या निमित्ताने मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ही निवडणूक एकीकडे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे अक्षय जिंकेल याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. खरं म्हणजे मी आणि पंकजाताई तर चर्चा करत होतो की या ठिकाणी आता लोकांचं मन बनलेलं आहे, लोकांनी ठरवलंय. पण आम्ही या ठिकाणी का आलो? आम्ही याकरता आलो की आम्हाला माहिती आहे की तुम्ही किमान 2/3 मतांनी या ठिकाणी अक्षयला निवडून देणार आहात. पण त्यांनी आमचं समाधान नाहीये. अक्षयला 3/4 मतांनी, रेकॉर्ड मतांनी या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. खरं म्हणजे आमचे 2 युवा नेते हे आता या निवडणुकीमध्ये पूर्ण निवडणूक चांगल्या पद्धतीनं चालवतायत. एक म्हणजे आमदार संग्राम भैया जगताप आणि दुसरे डॉक्टर सुजय विखे पाटील. या दोघांनी या निवडणुकीची धुरा इतक्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हातात घेतली आहे आणि मंचावरची नेते मंडळी ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहेत, अक्षयच्या पाठीशी आहेत. त्यामुळे या निवडणुकीतलं मत हे एखाद्या उमेदवाराला दिलेलं मत नाही, एखाद्या भावी आमदाराला दिलेलं मत नाही. या निवडणुकीत दिलेलं प्रत्येक मत एक प्रकारे आपल्या शिवाजीराव कर्डिलेंना दिलेली आपली श्रद्धांजली आहे, हे लक्षात ठेवून मतदान करायचं आहे. त्यामुळे मला खूप शिवाजीरावांबद्दल वाटतं, पण मतदानाला मात्र मी गेलो नाही. तर मला असं वाटतं की माझी भावना काही खरी नाही. त्यामुळे कितीही ऊन असलं तरी देखील आपल्याला या ठिकाणी मतदानाला जायचं आहे आणि मतदान करायचं आहे. एक अतिशय चांगली सूचना या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मांडली आणि त्यातून या भागामध्ये जी काही आपल्याकडे कृषी विद्यापीठाची अधिकची जागा आहे, त्यातली एवढी जागा त्यांना भविष्यात देखील लागणार नाही आहे. जेवढी जागा त्यांना लागणार आहे ती सगळी भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी ठेवली. तरीही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे 1000 एकर जागा त्यातली आपल्याला काढता येईल. पाणी देखील आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही पण अनुभव घेतला असेल विखे पाटील साहेब,
अलीकडच्या काळामध्ये उद्योग इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत की जेवढ्या MIDC आपण या नगर जिल्ह्यामध्ये तयार केल्या, आता कुठल्याही MIDCत एकही जागा रिकामी राहत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते। त्यामुळे या ठिकाणी आपण मागणी केल्याप्रमाणे नवीन MIDC नुसती आम्ही MIDC आपण तयार करणार नाही, तर ती MIDC तयार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आणून आमच्या तरुणांच्या हाताला काम हे देण्याचा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू आणि त्याकरता संपूर्ण ताकद, संपूर्ण समर्थन हे आमचं असेल, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं म्हणजे राहुरी MIDCचं पुनरुज्जीवन देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आपण संरक्षण प्रकल्पाकरता देखील या जिल्ह्यामध्ये जागा देतो आणि तो प्रकल्प जर आला तर 35,000 तरुणांना त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे आणि त्यातनं एक प्रकारे औद्योगिक चित्र देखील या ठिकाणी आपलं पूर्णपणे बदलणार आहे। मला खरं म्हणजे या ठिकाणी येत असताना आपल्या नेत्यांनी हे सांगितलं की लोकांच्या काही मागण्या देखील आहेत, ST डेपोची आहे, रेल्वे उड्डाण पुलाची आहे। मी एकच गोष्ट सांगतो, या जेवढ्या मागण्या तुमच्या आहेत, आजच तुम्हाला सांगतो, मी अक्षय कर्डिलेला बेरर चेक देऊन चाललेलो आहे। राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक हा अक्षय कर्डिलेला देऊन चाललेलो आहे। या जेवढ्या प्रलंबित मागण्या आहेत, या मागण्या आपण निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आज या निमित्ताने मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की निवडणूक होत असताना आमचं असं मत होतं की राहुरीची निवडणूक असो की बारामतीची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत। आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। मला आजही आठवतं की ज्यावेळेस RR आबांसारखा एक उमदा नेता आपल्यातनं निघून गेला, आम्ही भाजप म्हणून निर्णय केला की आम्ही त्यांच्या विरुद्ध कुठलाही उमेदवार उभा करणार नाही, आम्ही त्यावेळी कुठलाही उमेदवार उभा केला नाही। असं अनेक वेळा घडतं, पण दुर्दैवाने या ठिकाणी आता दोन्हीकडे निवडणुका होत आहेत। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी प्राजक्त तनपुरे यांना एक कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं, प्राजक्तजी माझी तुम्हाला विनंती आहे, शिवाजीराव कर्डिले यांच्यासारखा एक जुना जाणता नेता हा आपल्यातनं गेलाय, हे बाय इलेक्शन आहे, तुम्ही या इलेक्शनमध्ये जर माघार घेतली तर महाराष्ट्राचा जो आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून अशा प्रकारे आपण निर्णय घ्यावा। आणि एका मिनिटामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माझं म्हणणं मान्य केलं आणि त्या ठिकाणी ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत, त्यांनी निवडणुकीतनं माघार घेतली। त्याबद्दल त्यांचेही मी जाहीरपणे मनापासून या ठिकाणी आभार मानतो, कारण हीच संस्कृती आपल्याला अपेक्षित आहे। आज या निमित्ताने खरं म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी शिवाजीराव कर्डिलेजी यांच्या स्मृती ज्या आहेत त्या स्मृतींचा काहूर या ठिकाणी माजलेला आहे। पण मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्या प्रकारे आपल्या सरकारने सातत्याने लोकहिताचे निर्णय घेतले, हे निर्णय यापुढे देखील जातील। आपल्याला कल्पना आहे, आपण यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे। मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत। आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांकरता दिवसा वीज देण्याचं काम आपण करतो आहोत। आता जवळपास 75% शेतकरी यांना आपण दिवसा वीज देतोय। पुढच्या काही दिवसांमध्ये 3-4 महिन्यात महाराष्ट्रातल्या 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि मोफत वीज ही आम्ही सुरूच ठेवणार आहोत। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया देखील विजेच्या पोटी आम्ही घेणार नाही। ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, मग लाडक्या बहिणींची योजना असो, लाडक्या बहिणींची योजना काही लोकांना असं वाटलं
की आम्हाला एवढं मोठं बहुमत मिळालं, आता आम्ही योजना बंद करू. आम्ही बंद केली नाही आणि लाडक्या बहिणींना सांगतो, ही योजना आम्ही कधीच बंद करणार नाही. ही योजना सुरूच राहणार आहे. पण मला या निमित्ताने एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद करायची आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक निर्णय घेतला की लोकशाही जर समृद्ध करायची असेल तर लोकशाहीमध्ये महिलांचं पार्टिसिपेशन, त्यांची भागीदारी वाढली पाहिजे. आणि म्हणून देशामधले संसदेमध्ये, लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 30% जागा, 33% जागा आरक्षित करण्याचं संविधान संशोधन हे 2023 साली केलं. आणि मग हे संशोधन झाल्यानंतर त्या संशोधनाच्या अनुरूप आता नव्याने कायदा, संविधान संशोधनाच्या रूपानं कायदा आणला की हे जे संविधान संशोधन केलंय हे 2029 सालापासून लागू करायचं. 23 मध्ये संशोधन केलं, त्याच वेळी हा निर्णय झाला होता की डिलिमिटेशन करायचं. डिलिमिटेशन करताना प्रत्येक राज्यामध्ये 50% जागा वाढवायच्या आणि ज्या वाढलेल्या जागा आहेत आणि जुन्या जागा आहेत अशा एकत्रित सगळ्या जागांमध्ये 33% जागा या महिलांकरता आरक्षित ठेवायच्या. पण दुर्दैवाने 17 एप्रिलला ज्यावेळी हा कायदा आणि हे संशोधन लोकसभेमध्ये त्या ठिकाणी दाखल झालं, 2023 मध्ये ज्या काँग्रेसनी, शरद पवार साहेबांच्या पक्षाने, शिवसेनेने, समाजवादी पक्षाने, डीएमकेने, वेगवेगळ्या या सगळ्या टीएमसीने ज्यांनी तेव्हा याला समर्थन दिलं होतं, जसं त्यांच्या लक्षात आलं की आता जर समर्थन दिलं तर महिलांना 2029 साली आरक्षण मिळेल, त्यांना निवडणुका लढता येतील, लगेच या सगळ्या पक्षांनी त्याचा विरोध केला आणि 2/3 मतं त्याला मिळू दिली नाही. 298 मतं ही त्याच्या बाजूनी पडली, 230 मतं विरोधात पडली. म्हणजे 60-68 मतं जास्त घेऊन देखील 2/3 मतं न मिळाल्यामुळे हा कायदा त्या ठिकाणी पराभूत झाला. आणि आमच्या महिलांना संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये रिप्रेझेंटेशन मिळण्याकरता, भागीदारी मिळण्याकरता जो प्रयत्न होता तो प्रयत्न हाणून पाडण्याचं काम यांनी केलं. मला अतिशय दुःख आहे की आज हे जे वर्ष आहे, हे वर्ष महात्मा ज्योतिराव फुले यांचं 200वं जन्मशताब्दी वर्ष आहे. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिलांना अधिकार देण्याकरता, स्त्री शक्तीला त्या ठिकाणी ताकद देण्याकरता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी उभं राहून आमच्या स्त्रियांकरता त्या ठिकाणी शिक्षणाची दारं खुली केली, आमच्या विधवांची केशवपनाची वाईट प्रथा बंद केली, विधवांच्या पुनर्विवाहाला त्या ठिकाणी चालना दिली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुरीतींना त्या ठिकाणी बंद करण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांच्याच 200व्या जन्मशताब्दीच्या वर्षी पुन्हा एकदा आम्ही 200 वर्षापूर्वीच्या भारतामध्ये गेलो. सगळ्या समाज सुधारकांनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही पायदळी तुडवलं आणि जे लोक आपल्या भाषणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्या सगळ्यांनी शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे पायदळी तुडवत आमच्या मातृशक्तीला, स्त्री शक्तीला या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून आज माझी या तमाम स्त्री शक्तीला माझी अपील आहे, कुठेतरी या सगळ्या लोकांना जाग करण्याची आवश्यकता आहे. आणि यांना जाग जर करायचं असेल तर राजकारणामध्ये जोपर्यंत मतदान रूपी बडगा आपण उभारत नाही, जोपर्यंत मतदानाच्या माध्यमातून यांना आपण सांगत नाही की मातृशक्तीचा विरोध हे आमच्या माता भगिनी सहन करणार नाहीत, तोपर्यंत हे लोक असंच वागत राहतील. आणि म्हणून माझी विनंती विशेषतः माता भगिनींना आहे की या निवडणुकीमध्ये
सर्वाधिक मतदान माझ्या माता भगिनींचं झालं पाहिजे आणि त्यातनं त्यांनी त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी काम केलं पाहिजे। आणि जी पुरुष मंडळी देखील या ठिकाणी बसलेली आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही खऱ्या अर्थानं समानतेचा विचार मान्य करत असाल तर तुम्ही देखील या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा या ठिकाणी दिला पाहिजे, ही विनंती तुम्हाला करण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, आज यापेक्षा जास्त बोलणार नाही। मगाशी आमचे काही लघुलेखक वगैरे या ठिकाणी बॅनर घेऊन उभे होते, त्याचाही प्रश्न हा आपण नक्की समजून घेऊ। मी तुम्हाला एक सांगतो, मला तुमची पद्धत आवडली। लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडून शांतपणे तुम्ही त्या ठिकाणी बसलात, त्याबद्दल तुमचं देखील मी अभिनंदन करतो। आणि तुमचं जे काही म्हणणं आहे ते समजून घेऊन त्यात काय मार्ग काढता येईल हा निश्चितपणे काढण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण करू, हा विश्वास तुम्हाला देतो। आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, अक्षय तुमचा आहे, अक्षय हा तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे। त्यामुळे इतका भरभरून आशीर्वाद द्या की आजपर्यंत या मतदारसंघामध्ये जो काही रेकॉर्ड असेल ते सगळे रेकॉर्ड हे तुटले पाहिजे। इतक्या मतांनी अक्षयला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवछत्रपती रक्षा